आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। इनोव्हेशन फाउंडेशनच्या राष्ट्रीय टेकथॉन स्पर्धेत पाण्यावर चालणारी दुचाकी प्रणाली विकसित करणाऱ्या JSPM अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना 2 लाखांचे पारितोषिक। पुणे येथील इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने इनोव्हेट यू टेकथॉन 2.0 राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा संपन्न। विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने इनोव्हेट यू टॅकेथॉन 2.0 या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचा समारोप रविवारी जल्लोषात झाला। यावेळी पाण्यावर चालणाऱ्या दुचाकीची प्रणाली निर्माण करणाऱ्या हडपसर येथील JSPM महाविद्यालयाच्या टीम एक्वाड्रॉवने 2 लाखांचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले। या समारंभात सुमारे 7.5 लाखांपेक्षा अधिक पारितोषिके 25 पेक्षा अधिक संघांना प्रदान करण्यात आली। देशभरातून स्पर्धेत सहभागी झालेल्या 327 संघांच्या सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी कृषी, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील विविध सामाजिक समस्यांवर उपाय शोधले। त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, वाहनचालक प्रशिक्षण संस्थेचे IDTR प्राचार्य संजय ससाने, इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, AIS SMS ITIT महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने, जिल्हा परिषदेचे शिक्षक बालाजी जाधव, डॉक्टर प्रज्ञा काळे आदी उपस्थित होते। COP तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच तज्ज्ञ औद्योगिक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या पॅनलचे प्रकल्पाचे परीक्षण केले। औद्योगिक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या पॅनलने प्रकल्पांचे परीक्षण केले। यावेळी विकसित भारताचे स्वप्न सन 2047 पर्यंत पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया अशा प्रमुख योजनांना बळ द्यावे लागणार असल्यामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्पांची हॅकेथॉन स्पर्धा ही पहिली पायरी आहे। त्यामुळे आगामी काळात अशा उपक्रमांच्या आयोजनासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्यस्तराचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग सर्वतोपरी मदत करणार आहे, असे आश्वासन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी दिले। या हॅकेथॉन स्पर्धेत विजयी होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संशोधन करण्याची संधी मिळाली असल्याने समाजाभिमुख नाविन्यपूर्ण संशोधन करून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी आवश्यक ती मदत करण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सदैव तत्पर आहे, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी दिली। तर कल्पेश यादव यांनी प्रास्ताविकात त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले। डॉक्टर प्रदीप माने यांनी आभार मानले। इनोव्हेशन फाउंडेशनचे पदाधिकारी तेजस यादव, प्रणव आडकर, नरेंद्र गडदे, निकुंज ओहळ, प्रसन्न चव्हाण, हर्षद पोरे, माधवी शिंदे, सोहम म्हेत्रे, पार्थ बारसे, ऋतुजा काटकर यांनी आयोजनात सहभाग दिला। मनोहर दुसाने, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, पुणे।